नमस्कार. मी प्रकाश ओळे, सरचिटणीस शिवउद्योग संघटना. शिवउद्योग संघटनेचं सरचिटणीस ही जबाबदारी सांभाळत असतानाच आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक काळीज सर यांनी मार्केटिंग आणि मीडिया समिती प्रमुख ही जबाबदारी माझ्यावर टाकली. त्याला एक महत्त्वाचं कारण होतं. आम्ही संघटना वाढीसाठी महाराष्ट्रभर फिरत असताना आम्हाला अनेक लघुउद्योजक भेटले, काही वैयक्तिक व्यवसाय करणारे भेटले की जे काही प्रॉडक्ट बनवतात. त्याच्यानंतर महिला बचत गटाच्या सदस्य भेटल्या, त्यांचे महिला बचत गटांची काही प्रॉडक्ट आहेत. ही काही प्रॉडक्ट तर अतिशय सुंदर आहेत, जी मार्केटला येणं आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा उपयोग करणं हे फार महत्त्वाचं आहे. पण त्यांच्याशी बोलत असताना आमच्या एक असं लक्षात आलं की प्रत्येकाचा प्रॉब्लेम एकच आहे की आम्ही प्रॉडक्ट चांगलं बनवून देऊ, परंतु आम्हाला मार्केटिंग नाही. बेसिकली आत्ताच्या युगामध्ये मार्केटिंग हा शब्द एवढा फेमस झालेला आहे आणि या उद्योजकांना ती माहिती नाही आहे. मार्केटिंग ही खूप मोठी टर्म आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या प्रॉडक्टच्या कॉस्टिंग, पॅकिंग, लायसन्सिंग, त्याच्यानंतर लॉन्चिंगच्या दृष्टीने करणारे इव्हेंट, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्या दृष्टीने शिवउद्योग संघटना अशा उद्योजकाला मार्केटिंगसाठी मदत करणार आहे. आपल्याला आपलं प्रॉडक्ट कुठे लॉन्च करायचं आहे? B2B मध्ये लॉन्च करायचं आहे, B2C मध्ये करायचं आहे, CSDला करायचं आहे की डोर टू डोर सेल्समध्ये करायचं आहे? या सगळ्यासाठी शिवउद्योग संघटना मदत करणार आहे. प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी मदत करणार आहे. प्रॉडक्टचं लायसन्सिंग कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, त्याचं पॅकिंग कुठल्या पद्धतीने असलं पाहिजे, त्याचं डिझायनिंग काय हवं, या सगळ्या गोष्टीला शिवउद्योग संघटनेची मार्केटिंग समिती आपल्याला मदत करणार आहे. अर्थात आपण जर म्हणतोय की मार्केटिंग कुठल्या पद्धतीने होईल, तर ट्रॅडिशनल वे ऑफ मार्केटिंगनेही होईल आणि मॉडर्न पद्धतीनेही होईल. आता ट्रॅडिशनल मार्केटिंगची पद्धत म्हणजे ते प्रॉडक्ट दुकानांमध्ये अवेलेबल करणं, त्याच्यासाठी सुपर स्टॉकिस्ट किंवा CFA अपॉइंट करणं, डिस्ट्रीब्युटर बनवणं आणि सेल्स टीमच्या माध्यमातून ते प्रॉडक्ट जास्तीत जास्त दुकानांमध्ये अवेलेबल होईल आणि तिथून ऑपटेक होईल, या दृष्टीने स्ट्रॅटेजी वर्कआउट करणं. दुसरी गोष्ट अशी आहे, मॉडर्न स्टाईल ऑफ मार्केटिंगमध्ये आजकालचं जे युग आहे, खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया यूज करतं. सोशल मीडिया मार्केटिंगसाठीही यूज होतो. त्याच्यामध्ये आपण आपले व्हिडिओ बनवू, प्रॉडक्टचे व्हिडिओ बनवू. आमची मार्केटिंग टीम त्याच्यासाठी मदत करेल, तुमच्याकडनं काही डेटा घेऊन. त्यानंतर इमेजेस बनवेल, प्रत्येक सणांना इमेज बनवून देऊ, ती तुम्ही पोस्ट करा, फेसबुकला अपलोड करा. ह्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण मार्केटिंग करणार आहोत. आपण एक नवीन पद्धत आणतोय, जी अजूनपर्यंत तेवढी प्रचलित नाही आहे. प्रॉडक्ट बेस्ड पॉडकास्टिंग. हे आपण पॉडकास्टिंग चालू करतोय, जे पॉडकास्टिंग आपण यूट्यूबवर वगैरे अपलोड करणार आहोत. हे पॉडकास्टिंग आता कुठल्या पद्धतीने असेल? 2 पद्धतीने ते करता येईल आपल्याला. पहिली पद्धत म्हणजे समोरासमोर बसून पॉडकास्टिंग करणं. प्रश्न उत्तरं असतील, प्रॉडक्टचे USP तुम्हाला विचारले जातील आणि त्या पद्धतीने होईल. जर तुम्हाला मुंबईत येणं शक्य नसेल तर मार्केटिंग टीम ही मीडिया टीमच्या मदतीने काही प्रश्न तुम्हाला पाठवेल. तुम्ही त्या प्रश्नांचे उत्तरे रेकॉर्डिंग करून पाठवा आणि मग ते व्हिडिओ एडिट करून आपण अपलोड करू शकतो. आपल्या शिवउद्योग संघटनेच्या
एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे आपणा सर्व उद्योजकांना. ते म्हणजे आपण विविध समित्यांच्या मार्फत काम करतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपलं समजा एखादं फूड प्रॉडक्ट असेल, त्या फूड प्रॉडक्टला आपण कुठल्या पद्धतीने लॉन्च करू शकतो, तर बहुतेक कन्सल्टंट असतील किंवा सेल्सचे सिनियर्स असतील, हे लोक एका टिपिकल पद्धतीने जाऊन लॉन्च करू शकतील. पण आपल्याला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे आपली स्वतःची सेंट्रल किचन आहे. भोजन समिती ही ती सेंट्रल किचन ऑपरेट करते. आपलं जर फूड प्रॉडक्ट असेल तर आपलं फूड प्रॉडक्ट त्या त्या सेंट्रल किचनमध्ये आपण उपलब्ध करू शकतो, जो पुढे जाऊन खूप मोठा व्यवसायाची संधी या सेंट्रल किचनमधनं मिळणार आहे. हेल्थशी रिलेटेड प्रॉडक्ट असेल तर आरोग्य समिती आहे. एज्युकेशनल फील्डशी रिलेटेड असेल तर शिक्षण समिती आहे. अशा विविध समित्यांशी आपण टायअप करून तुमचं प्रॉडक्ट कुठल्या पद्धतीचं आहे त्याप्रमाणे आपण ती प्रॉडक्ट लॉन्च करू. आता शिवउद्योग संघटना तुम्ही म्हणाल हे फ्री करणार आहे का, तर नाही. कुठल्याही फ्री गोष्टीला किंमत नसते. आज तुम्ही जर एखादा मार्केटिंग कन्सल्टंट हायर करायला गेलात तर महिन्याला तो खूप मोठी रक्कम चार्ज करतो कंपनीला. ही गोष्ट आपण करणार नाही आहोत. परंतु प्रत्येक गोष्टीला खर्च येत असतो. आता आपल्याला जर स्पॉन्सर्ड इव्हेंट करायचा असेल तर त्या इव्हेंटला येणारा काय खर्च आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल. बसून त्या इव्हेंटमध्ये खर्च कंट्रोल करून आपलं प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं नेता येईल या दृष्टीने आपण तो इव्हेंट वर्कआउट करू. या सगळ्या गोष्टीचा शिवउद्योग संघटना मार्केटिंग समिती आपल्याबरोबर ॲग्रीमेंट करेल. त्याच्यामध्ये सगळे क्लॉजेस हे लिहिलेले असतील, ज्याला उद्योजक आणि शिवउद्योग संघटना हे बांधील असतील. मार्केटिंग हे ह्या पद्धतीने होईल. कुठलीही गोष्ट वर्बल होणार नाही. आता महत्त्वाची गोष्ट, आम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा. मी माझं नाव सांगतो परत, प्रकाश ओहळे. माझा नंबर तुम्हाला इथे दिसतोय. ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज जेव्हा टाकाल तेव्हा आपणा सर्वांना एक विनंती आहे की फक्त हाय लिहून टाकू नका किंवा इमोजी टाकू नका. जर नुसता हाय लिहून मेसेज टाकलात किंवा इमोजी टाकून जर व्हॉट्सअप मेसेज केलात तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही. तुम्ही तुमचं नाव टाका, तुमच्या कंपनीचं नाव टाका, कुठल्या ब्रँडमध्ये डील करता तुम्ही, तुमची उत्पादनं काय आहेत याची डिटेल्स टाका. मग आमच्याकडनं फोन 100% येईल. ही जबाबदारी माझी. शक्यतो मी फोन करीन, अन्यथा मार्केटिंग समितीमधलं दुसरं कोणतरी फोन करेल. आपण एक चांगला व्यवसाय करू शकतो एकमेकाच्या सहकार्याने. चांगलं प्रॉडक्ट देणं हे तुमचं काम आहे. तुम्ही चांगलं प्रॉडक्ट बनवा. ते योग्य रीतीने मार्केटिंग कसं करायचं, मार्केटला त्याचा प्रेझेन्स कसा दिसला पाहिजे ह्याच्यासाठी गाईड करणं ही शिवउद्योग संघटनेच्या मार्केटिंग समितीचं काम आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.